नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार आता समोर आला। नागपूरमध्ये पंचनामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केली आहे। शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये फोनवरून संभाषण देखील झालं। फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे। जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी मात्र पुष्टी करत नाहीये। मात्र हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। पंचनामे करणारे अधिकारीच शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा हा सगळा प्रकार असून शेतकऱ्याला मिळालेल्या अनुदानातून चक्क अधिकारीच पैशाची मागणी करत असल्याने आता अशा अधिकाऱ्यांवर सरकार कशा पद्धतीची कारवाई करतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ती आधी आपण पाहूयात। मात्र लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही। हॅलो, हा बोला ना। काय म्हणतो मंगेशदा? ते पैसे जमा झाले तर चेक करून घे जा म्हटलं। अरे गेलतो तर ते साईट नाही आहे चालू। हो काय? हो, ठीक आहे। हा. किती द्यावं लागते म्हणजे? ते तुमचे 2 काढून ते बाकी वापस करा लागते। एवढे का एवढे गरीब माणसातून एवढे पैसे घेता? नाही, तुम्ही कोणतं पराठी होती ना, काय केलं? हो, पराठी तर होतीच। मग मॅडमचा फोन आलता ना मला। मॅडमचा फोन आलता काय? हो ठीक आहे, मग आता मी साईट चालू होईन ते पहिन। ठीक आहे। हो, शेतकऱ्यांना काय होतं की तेवढ्या पुरतं सगळीकडे शेतकरी 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 होतं आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं। मी त्यातला नाहीये। मी आपत्ती आल्यानंतर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलो होतो। त्याच्यानंतर मोर्चाला सुद्धा गेलो। आता परत 4 दिवस मी मराठवाड्यात जातो आहे। त्याच्यानंतर कदाचित विदर्भामध्ये पण जाईन, इतरत्र सुद्धा मी जाईन आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधेन। जाहीर सभा मी घेणार नाही, पण जसं आता मी आपल्याशी बोलतोय तसं शेतकऱ्यांशी जाऊन मी बोलणार आहे। जर चौकशीमध्ये 24 तासाच्या आत चौकशी होईल, नरखेड तहसीलदारची आणि जो ऑडिओ क्लिप आहे त्याची चौकशी होईल 24 तासाच्या आत, आणि त्यात कोणी जर आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।